निलंगा शहरात घर तेथे नळ योजनेच्या नावावर सामान्य माणसाकडून 4,600 रुपये आकारून आजही पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवण भटकंती करावी लागते। शहरात चालू असलेल्या 75 बोर पालिकेने बंद पाडल्या। पालिका प्रशासन नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी कटिबद्ध नसल्याने 60,000 नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। पिण्यासाठी शुद्ध पाणी, नाली सफाई, डासांची औषध फवारणी, चांगले रस्ते, स्ट्रीट लाईटची व्यवस्था हे मूलभूत प्रश्न जनतेचे आहेत। वारंवार जनतेने निवेदने, आंदोलने, मोर्चे काढले, मात्र मुख्याधिकारी निवासी राहत नसल्याने कधीतरी ते लातूर ते निलंगा नगर परिषद येत असतात। कोणीही कामे करा, मात्र ती कामे निष्क्रिय करा, असा अप्रत्यक्ष त्यांनी फरमान करून आजी माजी नगरसेवकांची मुख्याधिकारी यांनी कोंडीच केली आहे। त्यांचा हलगर्जीपणा अपयश दाखवण्यासाठी ते लातूरात बसून फोनद्वारे मी किती तत्पर आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत। युवक काँग्रेसने अनेक वेळा आंदोलन केली, तेवढंच काम करायचं, पुन्हा जैसीच परिस्थिती ठेवायची, हे मुख्याधिकाऱ्यांचे यांचे वैशिष्ट्य आहे। आज जनतेचे प्रश्न हाती घेऊन युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मदन बेरादार, शहर अध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयावर गाढवाची वरात थेट शासनाच्या दारात उभी करून आता तरी मूलभूत सुविधा, नैतिकता बाळगून द्या, अन्यथा युवक काँग्रेसकडून यापेक्षा तीव्र आंदोलन थेट शासनाच्या दारात कायमस्वरूपी करण्यात येईल, असा इशारा यावेळी निवेदनाद्वारे युवक काँग्रेसकडून देण्यात आला। यावेळी सफदर कादरी, गिरीश पात्रे, बाबा बिबनारे, उसनाळे, अभिजित, विशाल कांबळे, शुभम पाटील, बालाजी साजन शिंदे, अमोल नवटक्के, शाहनवाज पटेल आदीच्या स्वाक्षऱ्या निवेदनात आहेत। लोकतंत्र मराठी न्यूज साठी नईम खतीब, निलंगा। गाढवाची वरात शासनाच्या दारात असे आमच्या आंदोलनाचं नाव आहे। सध्या प्रशासक नेमलेला आहे, त्यामध्ये मुख्य उपविभागीय अधिकारी यांना नेमलेला आहे। त्यांच्या याच्यामध्ये अंडरमध्ये नगरपालिका चालते। सध्या शहरातील मूलभूत सुविधा पुरवण्यास ही नगरपालिका निलंग्याची असमर्थ ठरलेली आहे। अनेक ज्या मूलभूत सुविधांसाठी मागण्या न करता नगरपालिकेने नागरिकांना पुरवल्या पाहिजेत, त्यासाठी शोकांतिका म्हणजे 3-3, 4-4 वेळेस निवेदन दिल्यानंतर नगरपालिका झोपेचं सोंग घेते। म्हणून गेल्या महिन्यामध्ये 28 तारखेला आमच्या मूलभूत सुविधांसाठी निवेदन दिलं होतं आणि ते मान्य नाही झाल्यास 10 तारखेला गाढवाची वरात शासनाच्या दारात हे आंदोलन करण्याचा इशारा आम्ही दिला होता। त्यातल्या 2-3 मागण्या नगरपालिकेने पूर्तता केली। आम्हाला वाटलं की वेळ कमी दिलेला आहे, त्यामध्ये हे झालं असेल, म्हणून आम्ही तेच वेळ वाढवून 18 तारीख आजची दिली होती। नंतर नगरपालिकेने काहीच काम केलेलं नाही, म्हणून आज नाविलाज प्रतिकात्मक गाढवाची वरात शासनाच्या दारात हे आंदोलन करत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपविभागीय अधिकारी या ठिकाणी हे आमची गाढवाची वरात शासनाच्या दारात हे आंदोलन येऊन थांबलेलं आहे। आणि येत्या 31 तारखेपर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर 1 तारखेला गाढवाचं लग्न या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमच्या मार्फत करण्यात येणार आहे, युवक मार्फत। निलंगा शहरात विकास कामं चालू आहे, म्हणून गाजावाजा चालू आहे। या विकास कामं चालू नसून निकृष्ट दर्जाची कामं करत आहेत। मुख्य अधिकारी आश्वासन देतात निलंगा काम नंबर 1 वर काम आहे असं मुख्य अधिकारी म्हणत आहेत, पण युवक काँग्रेसच्या वतीने असं आंदोलन करण्यात आलं की यानंतर जर व्यवस्थित कामं नाही झाले तर ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन नगरपालिकेत येऊन करण्यात येईल, असे मुख्य अधिकाऱ्यांना युवक काँग्रेसच्या वतीनं मी हे करतो। मुख्य अधिकारी, तहसीलदार, डेप्टी कलेक्टर, पंचायत समितीचे बीडीओ हे सगळे इथं निवासी, त्यांच्यासाठी 2-2, 4-4 करोड रुपये खर्चून निवासीसाठी त्यांना इथं क्वार्टर बांधून दिलेले आहेत। तरी सुद्धा ते इथं न राहता बाहेर गावी राहून इथल्या लोकांची, जनतेच्या मागण्या कसं मान्य होणार? त्यांनी इथं 12 वाजता येणार, याबद्दल याच्यानंतर जर इथं नाही राहिले तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल।